धन्यवाद मनीष सर. राधे राधे चषक 2026च्या या दुसऱ्या दिवशीचा आपण थरार अनुभवतो आणि त्यातलीच एक रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या भेटी झाला होता. अर्थातच सुपर सिक्सर वर्सेस स्काय वॉरियर्स. आणि काय सामना झालाय. सुपर सिक्सर संघाने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत पुढच्या फेरीत प्रवेश केलाय, म्हणजे सुपर सिक्स मध्ये प्रवेश केलाय. खूप खूप अभिनंदन असेल सुपर सिक्सर संघाचं. आता होणारा सामना थंडर स्ट्रायकर्स वर्सेस फ्लाइंग ईगल्स. फ्लाइंग ईगल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने थंडर स्ट्रायकर संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. हा सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरले जातील. थंडर स्ट्रायकर्स आणि फ्लाइंग ईगल्स दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपले अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. थंडर स्ट्रायकर्स आणि फ्लाइंग ईगल्स दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपले अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. या अगोदरच्या सामन्यात आपण जरूर पाहिलं होतं, दोन्ही संघाच्या बाजूने एक प्रेशर क्रिएट झाला होता, दबाव क्रिएट झाला होता. कोणता संघ जिंकेल याच्याकडे मात्र प्रेक्षकांचे डोळे लागले होते, समर्थकांचे डोळे लागले होते. आणि नक्कीच या ठिकाणी क्रिकेटचा विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण प्रेशर म्हटल्यानंतर प्रेशर कुकरला सुद्धा शिट्टी वाजवायची असेल तर मात्र स्वतः तापवावं लागतं. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी सुपर सिक्सर संघाचे फलंदाज तापले गेले म्हणावे लागतील आणि त्यांनी शिट्टी वाजवली आहे. सुपर सिक्सर संघ पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. म्हणजे कुठेतरी कालपासून जी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता ती कुठेतरी कामी आली असं म्हणावे लागेल. आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल काय बिघडेल हे सांगता येत नाही आणि तेच नक्कीच दाखवून दिलं या स्पर्धेदरम्यान. अर्थातच गोरेगाव प्रीमियर लीग GPL 2026चा हा थरार राधे राधे चषक 2026. आणि याच राधे राधे चषकावरती आपले नाव कोरण्यासाठी, इतिहास घडवण्यासाठी प्रत्येक संघ या मैदानावरती संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला फ्लाइंग ईगल्स लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळ कमी आहे आपल्याकडे आणि वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. कारण मित्रांनो, लहानपणी आपल्या हातात घड्याळ नव्हतं आणि त्यावेळी आपल्याकडे वेळ होता. पण आता आपल्या हातात घड्याळ आहे पण वेळ आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे थोडीशी प्रत्येक वेळेचं बंधन असेल प्रत्येक संघाला. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी वेळेनुसार सामने या ठिकाणी झाले पाहिजे. त्यासाठी मात्र सर्व संघांकडून सहकार्याची अपेक्षा असेल. थंडर स्ट्रायकर सलामीची जोडगोळी सज्ज ठेवायची आहे. फ्लाइंग ईगल्स लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. 5 षटकांचा हा सामना असेल. राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मान्य श्री संदीप जाधव संस्थापक यांच्या माध्यमातून गोरेगाव प्रीमियर लीग हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील ग्रुप सी मधील पहिला सामना अर्थातच थंडर स्ट्रायकर वर्सेस फ्लाइंग ईगल्स. फ्लाइंग ईगल्स संघाने नशिबाचा कौल अर्थातच नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण केले. ते थंडर स्ट्रायकर संघाला मर्यादित 5 षटकांचा हा सामना. 5 षटकांसाठी 4 गोलंदाज आणि पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक असेल. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपले अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत. थंडर स्ट्रायकर्स आणि फ्लाइंग ईगल्स दोन्ही संघनायक आपला अतिरिक्त खेळाडू, आपला 12वा प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्हाला या ठिकाणी YouTube लाईव्ह साठी आपली मदत होईल आणि आपलं सुद्धा आमच्या स्कोरर वरती आपल्या 12व्या खेळाडूचं लक्ष
राहील, जेणेकरून तुमचा संघ किती धावा जमा करतोय, किती विकेट प्राप्त करतोय हे समजण्यासाठी आणि वेळीच करेक्शन केलं जाईल यासाठी नक्कीच तुमच्या 12व्या प्लेयरची या ठिकाणी नितांत गरज असेल. आमच्या समालोचन कक्षामध्ये थंडर स्ट्रायकर्स आणि फ्लाइंग ईगल्स दोन्ही संघनायक आपले अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. राधे राधे चषक 2026 ग्रुप सी मधला पहिला सामना आपण पाहतोय. थंडर स्ट्रायकर्स वर्सेस फ्लाइंग ईगल्स. मर्यादित 5 षटकांचा हा सामना. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. रवी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलामीचे फलंदाज अर्थातच एका बाजूला स्ट्राईकला असेल. विवेक आणि दीपक नॉन स्ट्राईकला दीपक असेल आणि स्ट्राईकला असेल तो विवेक. दोन्ही सलामीची जोडगोळी. पहिलाच चेंडू, सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेच टर्न घेतोय आणि तदनंतर मात्र फलंदाजाला बीट करून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा फुलटॉस घेऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र मोठा प्रहार केलाय. चेंडूला पाठवलंय लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. कणकणीत षटकार. या षटकाराने मात्र संघाचं धावसंख्येचा श्रीगणेश केलाय. स्वतःच वैयक्तिक धावसंख्या श्रीगणेश केलाय. तो विवेक याने बिनबाद 6 अशी धावसंख्या. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये याच फटक्यांची नितांत गरज असते, कारण हेच षटक तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी सोयीस्कर ठरलं जाऊ शकतो आणि त्याच इराद्याने मोठा फटका सजवलाय तो फलंदाज विवेक याने. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी फसलाय आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मात्र या ठिकाणी गणली जाते. 7 ही धावसंख्या धाव फलकावरती. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक मोठा घणाघाती प्रहार विवेकने जरूर लगावलाय, पण तदनंतर गोलंदाजने पुन्हा एकदा पुनरागमन केलं म्हणावं लागेल तो रवी याने. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू आणि यावेळी मात्र चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. कणकणीत चौकार. राधे राधे चषकचा हा चौकार आपण पाहतोय. 4 धावांची संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. बिनबाद 11 अशी धावसंख्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उठवताना बॅटची एज घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी झेलबाद होऊन परतावं लागेल ते विवेकला. विवेकची एक षटकार आणि एक चौकाराची खेळी मात्र संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद. 11 अशी धावसंख्या धावफलकावरती. नवीन फलंदाज मयूर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मैदानात दीपक आणि मयूरची जोडगोळी फलंदाजीसाठी तयार असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये धावा आतापर्यंत खर्च केल्यात 11. एक विकेट मात्र प्राप्त केलाय तो रवी याने आणि शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल.
यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका, एक धाव निश्चित मिळेल आणि एका धावेने संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 अशी धावसंख्या अर्थातच थंडर स्ट्रायकर संघाची, म्हणजेच एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाच्या बाजूने. एका बाजूला धावसंख्येचा सुद्धा डोंगर उभा करण्यास मदत मिळताना पाहायला मिळते ती थंडर स्ट्राईक संघाच्या फलंदाजांकडून, आणि एका बाजूला एक विकेट प्राप्त केली आहे ती फ्लाइंग ईगल संघाच्या गोलंदाज रवी याने. म्हणजे एक गडी बाद 12 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मर्यादित 5 षटकांचा हा सामना, 5 षटकांमध्ये एक भली मोठी धावसंख्या उभा राहायची, धावसंख्येचा डोंगर उभा राहायचा. याच इराद्याने उतरलेली जोड गोळी विवेक आणि दीपक. विवेकने एक चौकार एक षटकारानिशी जवळजवळ 11 धावांची खेळी करून आपली खेळी संपुष्टात आणली, म्हणजेच झेलबाद होऊन परतलाय. आणि तदनंतर मात्र दीपक आणि मयूर फलंदाजीसाठी सज्ज असतील. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येईल तो दीपक. पहिल्या षटकामध्ये बराच काळ स्ट्राईक पासून दुरावलेला आपल्याला पाहायला मिळालाय तोच दीपक आता मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती रतन नावाचा गोलंदाजीची वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकानंतर आता थोडं क्षेत्ररक्षण पांगवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच इराद्याने गोलंदाजी सुद्धा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल तो रतन नावाचा हा गोलंदाज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय थंडर स्ट्रायकर संघाची. प्रथम फलंदाजी करताना म्हणजे चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाच्या बाजूने, अर्थात म्हणावं लागेल. एका बाजूला एक विकेट मिळवण्यात यश मिळवलंय आणि एका बाजूला 12 धावसंख्या जमा करण्यात यश मिळवलंय ते थंडर स्ट्रायकर संघाच्या फलंदाजांनी. गोलंदाज रतन तयार. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टप्पापल्यानंतर हलकेच उसळी घेतली, तदनंतर हलकेच स्टेअर केलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण केली जाते, म्हणजेच एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 13 अशी धावसंख्या. पहिल्याच चेंडूवरती कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही, म्हणजेच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा इरादा गोलंदाज रतन याचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र ऐन मोक्याच्या वेळी चेंडूला पॉइंटच्या दिशेने मारण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 14 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात थंडर स्ट्रायकर संघाची. सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज रतन. एक अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. यावेळी मात्र मोठे फटके जरी लगावत नसला फलंदाज दीपक आणि मयूर, तरी मात्र एकेरी दुहेरी धावसंख्या मात्र खात्यात जोडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हेच क्रिकेट आहे, चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं, चांगल्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव जमा करणं आणि खराब चेंडूवरती मोठे फटके सजवणं, हेच एखाद्या बॅट्समनचं वैशिष्ट्य असतं. आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते दीपक आणि मयूर यांच्या माध्यमातून. गोलंदाज रतन पुन्हा एकदा. यावेळी खोलवर पद्धतीचा हा चेंडू इथे मात्र तटवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि चेंडूची फेकी पर्यंत 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते, म्हणजेच 2 धावांनी संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 17 अशी धावसंख्या थंडर स्ट्रायकर संघाची. प्रथम फलंदाजी करताना एका गड्याच्या मोबदल्यात. फ्लाइंग ईगल संघाचा विचार केला तर नक्कीच नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि त्या निर्णयाला साजेशी अशी गोलंदाजी आतापर्यंत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते गोलंदाज रतन. रतनच्या या षटकाचे 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. यावेळी पुन्हा एकदा सन्मानजनक फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज दीपक याच्या बॅटमधून. एक धाव मात्र गणली जाते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 18 अशी धावसंख्या. थोडीशी समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल ती थंडर स्ट्रायकर संघाची फलंदाजी करताना. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावर गोलंदाज रतन याचा.
एक तेज तरार फेकी आपल्याला पाहायला मिळाले, परंतु थोडासा भरकटलेला मारा, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली पाहायला मिळेल. धावसंख्या 19. एक गडी बाद 19 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते. कॉपी पेस्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नंतर एक धाव सुद्धा चोरटी पळून पूर्ण करण्यात दोन्ही फलंदाजांना यश मिळते. म्हणजेच 2 धावा गणल्या जातील. संघ पोहोचतो 21 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 21 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी आता मात्र सज्ज असेल गोलंदाज रतन. यावेळी खोदून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे मात्र मिडऑफचा क्षेत्ररक्षक मात्र यावेळी तैनात होता. चेंडूची फेकी करेल. एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 22 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजेच 11च्या स्ट्राईकने आतापर्यंत थंडर स्ट्रायकर संघाचे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये एक गडी प्राप्त केला होता तो गोलंदाज रवी याने आणि 12 धावा खर्च केल्या होत्या. आणि तदनंतर मात्र गोलंदाज रतन याने 10 धावा खर्च केल्या आणि विकेट मात्र प्राप्त करण्यात अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर थंडर स्ट्रायकर संघाची धावसंख्या एक गडी बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नानू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू यावेळी खोलवर पद्धतीचा चेंडू आपण जरूर पाहिला होता. पंच आताच्या धावा ओके. आताची एकच धाव गणली जाईल डिक्लेअर स्वरूपात. म्हणजेच एका धावेने संघ पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. एका गड्याच्या मोबदल्यात थंडर स्ट्रायकर संघाची प्रथम फलंदाजी करताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नानू सज्ज असेल. पहिल्याच चेंडूवरती एक डिक्लेअर धाव खर्च केली आहे ती नानूने. आणि फलंदाजी मार्कवरती मयूर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. गोलंदाज नानू याने सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा नानूची आपल्याला पाहायला मिळते. 0 ही धावसंख्या खर्च करताना या चेंडूवरती म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 23 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू यावरती मात्र मोठा घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंगनच्या डोक्यावरून सरळ सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांनी मात्र आता संघाची धावसंख्या परिवर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. 29 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आता कुठेतरी थंडर स्ट्रायकर संघाच्या फलंदाजांनी गिअर बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय.
29 ही धावसंख्या धावफलकावरती. तिसरं षटक चालू असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय. म्हणजेच चांगली सुरुवात थंडर स्ट्रायकर संघाची. एक भली मोठी टार्गेट उभी करायची याच हेतूने याच इराद्याने फलंदाजी करताना फलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. कणकणीत षटकाराने मात्र संघाच्या धावसंख्या ची गती थोडीशी परावर्तित करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज मयूर. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चांगला प्रयत्न आपल्याला क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळालाय झेल टिपण्याचा, परंतु झेल टिपल्यानंतर स्वतःच्या बॉडीला कंट्रोल करू शकला नाही आणि तदनंतर मात्र 6 धावा गणल्या जात आहेत. 6 धावांशी संघ पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 35 अशी धावसंख्या. आता मात्र कौतुक करावं लागेल ते फलंदाज मयूर याचं. आणि नक्कीच कृपया बाउंड्री लाईन वरती जे प्रेक्षक असतील प्लेयर असतील त्यांनी कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा, जेणेकरून मैदानातील प्लेयरला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. संघ पोहोचतोय 36 या धावसंख्येवरती. आता मात्र एक चांगली सन्मानजनक धावसंख्या उभी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो थंडर स्ट्रायकर संघाचे फलंदाज. एका बाजूला दीपक असेल, एका बाजूला मयूर असेल आणि यावेळी पुन्हा एकदा हलकेच स्टेअर केलाय चेंडूला, म्हणजेच एक धाव डिक्लेअर झोन मध्ये प्राप्त होताना दीपक याला आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने संघ पोहोचतोय 37 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 37 अशी धावसंख्या. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 37 अशी धावसंख्या थंडर स्ट्रायकर संघाची. प्रथम फलंदाजी करताना एक चांगली सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गडी जरी लवकर बाद झाला असला तदनंतर मात्र फलंदाजीची धुरा मयूर आपल्या खांद्यावरती सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक आपल्या बाजूला सांभाळताना पाहायला मिळतोय. एक गडी बाद 37 अशी धावसंख्या. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटक बाकी असतील. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघातर्फे 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रतन याची वर्णी लागते. या अगोदरच्या षटकामध्ये रतनने 10 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच रतन आता पुन्हा एकदा गोलंदाजीचा भार सांभाळताना पहिल्याच चेंडूवरती पुन्हा एकदा इरादा स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज मयूर. पुन्हा एकदा 6 धावांनी संघाची धावसंख्या परावर्तित होताना पाहायला मिळते. 43 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार केलाय तो फलंदाज मयूर याने आणि रतनला सांगितलंय मी मात्र सज्ज असेल माझ्या संघासाठी धावसंख्याचा डोंगर उभा करण्यासाठी आणि त्याच इराद्याने मी फलंदाजी करेन. माझ्या मनगटामध्ये ताकद आहे चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची आणि तीच पद्धत मी अवलंबेन हे सांगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती आपला इरादा स्पष्ट करताना पाहायला मिळतोय तो फलंदाज मयूर. आता मात्र रतनला थोडासा विचार करावा लागेल. आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये थोडासा फेरबदल करावा लागेल. येणारा चेंडू रतनचा काय असेल, या चेंडूवरती मोठा प्रहार होईल का गोलंदाज रतन आपलं वर्चस्व गाजवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू इथे मात्र हलकेच स्टेअर केलाय. चेंडू घरंगळत येतोय मिड विकेटच्या दिशेने आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी संघ पोहोचतोय 45 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 45 अशी धावसंख्या. पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार केला होता तो फलंदाज मयूरने आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात. यावेळी फुलटॉसचा चेंडू आणि फुल टोल वसूल करणार हा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा 6 धावांनी मात्र धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. 50 ही धावसंख्या धावफलकावरती म्हणजे आजच्या दिवसातील संघाच्या धावसंख्येचं अर्धशतक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील एक उच्चांक गाठणारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सबमरीन पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेच खाली राहिलाय. त्यानंतर मात्र डिक्लेअर एक धाव गणली जाईल म्हणजेच 51 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात मयूर याचा विचार केला तर आतापर्यंत 4 षटकारांशी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला दीपक असेल नॉन स्ट्राईकला आणि तो मात्र चांगली साथ देताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज रतन.
फुलटॉसचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आता मात्र चांगलाच गेअर बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या चांगलीच परावर्तित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज मयूर या 6 धावांशी संघ पोहोचतोय. 57 लॉस ऑफ 1 विकेट. 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता कुठेतरी विचार करावा लागेल रतनला. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल रतन. या चेंडूवरती मोठा प्रहार करेल का फलंदाज मयूर का गोलंदाज रतन पुन्हा एकदा पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळेल का, हे मात्र येणारा काळ ठरवेल. शेवटच्या चेंडूवरती जर 6 धावा आल्या तर नक्कीच पुन्हा एकदा मोठी टोटल उभारण्यात यश मिळेल ते थंडर स्ट्रायकर संघाला आणि त्याचसाठी सज्ज असेल तो फलंदाज मयूर. एकूण 5 षटकार लगावलेत मयूरने आणि हीच घणाघाती फलंदाजी महत्वाची असते प्रत्येक संघासाठी. यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. पंच आताच्या धावा किती? आताच्या 2 धावा. धन्यवाद पंच. 2 हा 2 धावांशी संघ पोहोचतोय 60 या धावसंख्येवरती. एका गड्याच्या मोबदल्यात 60 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. थंडर स्ट्रायकर संघाची प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांचा खेळ संपलाय म्हणजे अजूनही एक षटक बाकी असेल आणि हे रतन याचं थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. जवळजवळ 23 धावा खर्च केल्यात रतनने या षटकामध्ये आणि या अगोदरच्या षटकामध्ये 10 धावा म्हणजे एकूण 2 षटकांमध्ये 33 धावा खर्च करणारा गोलंदाज रतन हा ठरतोय. यानंतर होणारा सामना फिअरलेस फायटर वर्सेस मेवरिक स्क्वॅड्स. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये सज्ज राहायचंय नाणेफेकीसाठी. फिअरलेस फायटर आणि मॅवरिक स्क्वॅड्स. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव मात्र गणली जाते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 61 या धावसंख्येवरती. एका गड्याच्या मोबदल्यात 61 अशी धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाज शेवटचा हाणामारीचा षटक हाताळण्यासाठी कृष्णा नावाच्या गोलंदाजाची वर्णी. यावेळी फुलटॉचा चेंडू. त्याचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र नो चेंडू आणि त्यावरती धावची धुवून परतावं लागेल. आताची 1 धाव. म्हणजेच 2 धावा गणल्या जात आहेत. 2 धावांशी संघ पोहोचतोय 63 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 63 अशी धावसंख्या. शेवटचा हाणामारीचं षटक गोलंदाज कृष्णा हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा येणारा चेंडू असेल तो फ्री हिट म्हणजेच उघडा डोळे बघा नीट. चेंडू असेल फ्री हिट आणि यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी मात्र झेल जमिनीला दान केला जातोय. फ्री हिटचा चेंडू होता. झेल घेतला तरी आउट नसता झाला असता. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तर 2 धावांशी संघ पोहोचतोय 65 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 65 अशी धावसंख्या. थंडर स्ट्रायकर संघ आता मात्र मजबूती पकडताना आपल्याला या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु फ्लाइंग ईगल संघाकडे सुद्धा चांगले धडाडीचे फलंदाज असतील आणि त्याच जोरावरती हा सामना पुन्हा एकदा चुरशीचा आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण पाहतोय राधे राधे चषक 2026 हा थरार अर्थातच गोरेगाव प्रीमियर लीग GPL 2026 हा थरार अनुभवतोय. यावेळी 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, परंतु चांगली फेकी म्हणावी लागेल क्षेत्ररक्षकाची. एकाच धावेवरती समाधान. 66 ही धावसंख्या धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात थंडर स्ट्रायकर संघाची प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 5 षटकांच्या या सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या
रस्त्यानं आपल्याला पाहायला मिळतोय तो थंडर स्ट्रायकर संघ. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळी क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. इथे मात्र झेलबाद होऊन परतावं लागेल ते मंगेश याला. म्हणजेच 3 गडी बाद 66 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज नैनेश मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले, अर्थातच कृष्णा याचे 66 ही धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कृष्णा तयार असेल फलंदाजीसाठी. इथे मात्र एक धाव पवन पूर्ण केली जाते. बाईकच्या स्वरूपात, लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होते. 67 लॉस ऑफ 4 विकेट. 67 ही धावसंख्या. कृष्णाचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ग्रुप सी मधला हा पहिला सामना थंडर स्ट्रायकर्स वर्सेस फ्लाइंग ईगल्स आणि दोन्ही संघ तुल्यबळ संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. चांगला बॅकअप होता, दुसरा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जाते. 68 लॉस ऑफ 4 विकेट. 5 पंच शेवटची विकेट आहे ना आता. ओके, आताच्या धावा 2 धावा. 69 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजे 70 धावांचा पाठलाग करावा लागेल तो फ्लाइंग ईगल्स संघाला 5 षटकांमध्ये. म्हणजेच 30 चेंडू आणि 70 धावा असं भलं मोठं टार्गेट उभं ठेवलंय ते थंडर स्ट्रायकर संघाने. चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला होता तो फलंदाज मयूर. एक चांगली घणाघाती फलंदाजी आपण त्याच्याकडून पाहिली. जवळजवळ 6 षटकार ज्याने लगावले होते मयूर, आणि त्याच फलंदाजीच्या जोरावरती थंडर स्ट्रायकर संघाने आतापर्यंत 69 धावा जमा केल्यात आणि 70 धावांचा पाठलाग करायचा आहे तो फ्लाइंग ईगल संघाला. म्हणजेच मयूरची 45 धावांची धुरंधर खेळी आपल्याला थंडर स्ट्रायकर संघाकडून पाहायला मिळाली. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच जोरावरती थंडर स्ट्रायकर संघ 69 धावा जमा करण्यात यशस्वी झालाय. 70 धावांचं लक्ष ठेवलंय ते फ्लाइंग ईगल्स संघासमोर. राधे राधे चषक 2026 हा थरार आपण अनुभवतोय. राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्या आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी ग्रुप सी मधील पहिला सामना थंडर स्ट्रायकर्स वर्सेस फ्लाइंग ईगल्स. फिअरलेस फायटर्स आणि मॅव्हरिक स्क्वॅड्स दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला कॅप्टन टॉसडिया फिअरलेस फायटरचे कॅप्टन रेडी आहेत आणि मॅव्हरिक स्क्वॉड्स. फिअरलेस फायटर्स आणि मॅव्हरिक स्क्वॉड्स. चला टॉसडिया आपण टॉस करूया. ग्रुप सी चा हा दुसरा सामना आहे. लगेच आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. धावांचा पाऊस पडलाय. पहिल्या डावात धाबा बनवलेल्या आहेत तब्बल 69 आणि जिंकण्यासाठी 70 धावांची गरज आहे. चला मॅव्हरिक स्क्वॉड्स आपले कॅप्टन पाठवून द्या. फिअरलेस फायटर्सचे कॅप्टन रेडी आहेत. मॅव्हरिक स्क्वॉड चला टॉस रेडी या. इनिंग ब्रेक झालेला आहे. मॅव्हरिक स्क्वॉड्स
नाणेफेक जिंकली कोणी, फायदा झालाय कोणाचा? 69 बनवलेले आहेत फलंदाजी करताना थंडर स्ट्रायकर्सने, आणि ज्यामध्ये मयूरचा परफॉर्मन्स 45चा आहे. म्हणजे हा सर्वात जास्त चांगला परफॉर्मन्स, म्हणजे इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स सुद्धा चांगलाच आहे आणि टीम परफॉर्मन्स सुद्धा आतापर्यंत गोरेगाव प्रीमियर लीग मधला सर्वोच्च राहिलेला आहे. 69 पूर्ण केल्या, 70चं लक्ष आहे आणि त्या 70 चेस नाही होणार असं कुठे लिहिलंय. इतका चांगला खेळ मयूरने खेळलेला आहे, तितका चांगला खेळ आता पाहूया. विपिन, मॅव्हरिकचे कॅप्टन, मॅव्हरिक स्क्वॉडचे कॅप्टन विपिन, चला या टॉस साठी. चला मॅव्हरिक स्क्वॉडचे विपिन कॅप्टन आलेले आहेत. टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आपण. चला गौरवजी या, आपल्या शुभसर आणि विकीचा कौल केला जाणार आहे. हा ग्रुप सी चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. या गौरवजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दोन्ही कॅप्टन्स आपल्या संघाला रिप्रेझेंट करताना पाहूया पुढचा सामना खेळतील. मॅव्हरिक्स कडून कॉल आला हेड आणि क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे फिअरलेस फायटर्सने. फेअरलेस फायटर्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. विकास यांचा तो निर्णय क्षेत्ररक्षणाचा. 70 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. मी मागच्या सामन्यात एक उल्लेख केला होता, मानसिकता, की नाही जमणार हा विचार कधीच करायचा नसतो. जर प्रतिस्पर्धी संघाने जमवून घेतलेला आहे तर मग आम्ही सुद्धा जमवून घेऊ. तीच विचारधारा मनात ठेवून पुढची 5 षटकं खेळायची आहेत फिअरलेस फायटर्सला. आणि नावामध्ये खूप काही लपलंय तुमच्या. फिअरलेस या शब्दात खूप काही लपलेलं आहे आणि त्यामुळे तो फिअरलेस परफॉर्मन्स दाखवावा लागेल. त्याशिवाय अत्यंत नाहीये. ठीक आहे, लीग स्टेज आहे, पुन्हा मौका मिळेल, पण ही टेस्ट करण्याची संधी आहे स्वतःला, स्वतःतल्या क्रिकेटपटूला, की या 70चा वाटला करताना कसा सुरुवातीचा खेळ देऊ शकते फलंदाज. 2 फलंदाज पोहोचलेत. ओम गोलंदाज सज्ज होत आहेत आणि स्ट्रायकर एंडला लाला आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला रतन आहेत. रतन कॅप्टन आहेत टीम फ्लाइंग इगल्सचे. तर कॅप्टनला तो परफॉर्मन्स द्यावाच लागेल, त्याशिवाय कुठला ऑप्शन नाही आहे सध्या तरी. चौदाचा आस्किंग रन रेट आहे आणि पाहूया त्यासाठी प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे स्ट्रोक येणं बंधनकारक होऊन बसलेलं आहे. त्याशिवाय खालचा विचार करून नाही चालणार. 2 मोठे स्ट्रोक तर यायलाच हवे. ओम बॉलिंग ब्रेकवर आलासाठी पहिला बॉल या दुसऱ्या डावातला ओव्हर द विकेट. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नाही राहिला बॅट आणि बॉलचा. पूर्ण होते फक्त एकच धाव. डिक्लेरेशन झोनची स्कोर कार्ड सुरू झालेला आहे फिअरलेस फाईट इगल्सचा, सॉरी फ्लाइंग इगल्सचा. फ्लाइंग इगल्स एक धाव. लाला आणि रतन ही जोडी मैदानात पोहोचते. एका बाजूला थंडर स्ट्रायकरचा थंडरिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला मागच्या डावामध्ये. खरं तर अर्धदशक पूर्ण नाही झालं, 18 चेंडू 45 धावा, पण तरी देखील भाव खाऊन गेलेला आहे आजच्या वेळापत्रकामध्ये मयूर. मागच्या 2 दिवसातला सर्वात बेस्ट परफॉर्मन्स राहिलेला आहे संघाचा सुद्धा आणि इंडिव्हिज्युअल सुद्धा. इंडिव्हिज्युअल मयूरचा 45 आणि संघाचा 69. थंडर फ्लाइट स्ट्रायकर्स बॉल हवेत आहे. बॅटची लिडिंग एज. एक धाव मिळेल. एक धाव मारते. धावसंख्या पोहोचते आता दोन्ही आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड. मागच्या डावामध्ये स्कोरर थकले असतील षटकार चौकाराची नोंद करता करता. पूर्ण रकाने त्यांनी भरून टाकलेले आहेत स्कोर कार्डचे. पण आता या डावात सुद्धा तसेच रकाने भरण्यासाठी प्रवृत्त करावं लागेल फलंदाजांना. पण बॉलिंग युनिट देखील तितकंच स्ट्रॉंग आहे. आतापर्यंत तेच पाहायला मिळालेलं आहे टीम थंडर स्ट्रायकर्सचं. पहिले षटक ओमच्या खांद्यावर सोपवलं कॅप्टनने आणि ओमने आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवर फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांवर खूप काही अवलंबून आहे या सामन्याचं भवितव्य. त्याचमुळे पाहूया
या ठिकाणी ओमने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे गोलंदाजी करताना. लेफ्ट आर्म द विकेट. फोर्स केल्या बॉलला मिड ऑफ क्षेत्ररक्षक एका हातात झेल टिपण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषेच्या पार. मिळतील या धावा 4. येतोय डावातला पहिला चौकार. याच फटक्यांची आवश्यकता आहे सातत्यानं. आपण पहिल्या डावात नाही आहोत, आपण दुसऱ्या डावामध्ये आहोत. आपल्या समोर एक टार्गेट आहे. एका संघात धावा बनवायच्यात, एका संघाला धावा रोखायच्या. त्याचमुळे त्या टार्गेटला लक्षात ठेवून खेळावं लागेल. चौथ्या बॉलवर चौकार आलेला आहे. पुढचा बॉल आणखीन एक ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. सोपा झेल. ओमने पुनरागमन केलंय. विकेटचा शोध घेऊन पहिला धक्का बसतोय टीम फ्लाइंग ईगल्सला. लालाचा खेळ संपला. ओम शेवटचा बॉल घेऊन या षटकातला. चांगलं षटक सांभाळलं आतापर्यंत ओमने. वेग बघा. ओमचं वय मला असं वाटतं जवळपास 18 ते 20 असायला हवं. आणि त्याचा वेग बघा. यालाच म्हणतात लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची इच्छा. आणि वरिष्ठांना बघून मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे खेळू शकतो तेच ओमच्या वतीनं पहिल्या षटकात पाहायला मिळालं. 70चं टार्गेट करताना फलंदाजांकडे पर्याय नव्हते. सिंगल डबल चौकार षटकारच खेळायचे होते आणि त्या पर्यायांसमोर मी सुद्धा खूप चांगला खेळ देईन तोच खेळ ओमच्या वतीनं पाहायला मिळाला. 70चा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग ईगलची धावसंख्या आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावा जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 63. 24 बॉल्स 63 रन्स रिक्वायर्ड टू विन. फ्लाइंग ईगल्स. आमच्या सोबत एक्स्ट्रा मेंबर आहेत. त्यांना गोरेगाव प्रीमियर लीग खेळायला मिळत नाहीये. त्यांचा नामोल्लेख मी नक्कीच करेन. रामदास यांना खेळण्याची खूप इच्छा होती पण आता ते आज खेळणार सुद्धा होते पण प्रॅक्टिस करताना त्यांना फ्रॅक्चर आलंय हाताला. उजव्या हाताला फ्रॅक्चर आलंय. त्याच्यामुळे रामदास यांना पुढच्या वर्षी तुम्ही गोरेगाव प्रीमियर लीग खेळताना पाहाल. होतं कधी कधी. सर्व काही ठरलेलं आहे. आपण करायचे ते फक्त प्रयत्न प्रामाणिकतेने. आणि म्हणूनच ते स्वतः आता हिस्सा बनलेले संघाचे आणि एक्स्ट्रा मेंबर ही भूमिका ते निभावतात. रतन खूप काय अवलंबून आहे रतनला. जितक्या दिल्या आहेत तितक्या वसूल करण्याचा प्रयत्न करावाच लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये मोका प्रत्येकाला मिळतो. दिलेलं परत घेण्याचा मोका आता आलेला आहे रतनकडे. रतन कॅप्टन आहे आणि पाहूया ते परत मिळवण्यासाठी प्रयत्न या षटकात रतनचे कसे राहत आहेत. ऑन साइडला स्लॉक स्वीप खेळायचे. बॉलला फ्लाईट मिळाली होती. बॉलच्या टर्नचा अंदाज घेताना अगेन्स्ट द टर्न स्वीप करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला टार्गेट केलं होतं रतनने पण पहिलंच चेंडू हे गती परिवर्तनाचा होता. दीपक दुसऱ्या षटकाची सांभाळणी करतायत ओव्हर द विकेटनं. क्रॉस बॅटेड खेळलेत पण नाही कन्व्हिन्सिंग वाटत हा फटका. मिडॉनला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव मिळते. ओम येतात बॉल अडवण्यासाठी. एक धाव वाढते. धावसंख्या पुसते आता 8 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 62 धावांची गरज. 62 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन. स्ट्रेट हिट बट नॉट अ ग्रेट हिट. करणं झेल आहे. लॉंग ऑफला झेल देऊन फलंदाज लालूचा खेळ सुद्धा संपलेला आहे. या अगोदर लाला बाद झाले आणि त्यानंतर लालू सुद्धा बाद झाले. दुसरा धक्का बसतोय फ्लाइंग ईगल्स. आमचे एम्पायर आता खेळतायत. हा खेळावं लागतं त्या काय सगळ्या भूमिकेमध्ये जायचंय. फ्लाइंग ईगल्स थोडे अडचणीत आहेत. अडचण सोडवण्याचा एकच पर्याय आक्रमकता. फोर्स केलंय अलॉंग द ग्राउंड. बॉल लॉंग ऑफला. एक धाव होते पूर्ण. एक धाव 2 धाव तितकं नुकसान नाही देणार समोरील संघाला. जर नुकसान द्यायचं असेल तर मग 4 किंवा 6 तोच विचार लक्षात ठेवून खेळावं लागेल फलंदाजी करणाऱ्या फ्लाइंग ईगल्स या संघाला. स्टेप आउट झाले. फोर्स केलं. एलिव्हेशन तितकं नाही मिळत जितकी अपेक्षा फलंदाज रतनला आहे.
लॉंग ऑनला बॉल अडवला जाईल, पूर्ण होते एकच धाव, एकदा वाढते धावसंख्या पोहोचते एकच्या मदतीने 9 वर. जिंकण्यासाठी 61 धावांची गरज, 61 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन. आतापर्यंत चेंडू हाताळल्या षटकातले 5. गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांची. ओम आणि त्या मागोमाग आता दीपक. फुल लेन बॉल होता, बॅटच्या टोला कनेक्शन, धाव घेण्याची इच्छा आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जातात कारण एक धावेला महत्व दिलं जातं फलंदाजाच्या वतीनं. आणि या 2 धावा शेवटच्या बॉलवर कंप्लीट केलेल्या आहेत दुसऱ्या षटकाच्या. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 12 धावा आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. 18 चेंडू 58 धावा, 18 बॉल्स 58. आदरणीय संदीप जाधव साहेब, जे राधे राधे फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत. सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये पूर्ण वर्षभर ते व्यस्त राहतात आणि क्रिकेटच्या माध्यमातून या तरुणांना एकाच मैदानावर ते घेऊन आलेले आहेत. वॉर्ड क्रमांक 51 आणि वॉर्ड क्रमांक 54 या प्रभागातील क्रिकेटपटूंना ते गोरेगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकत्र घेऊन आलेले आहेत. कधी कधी रागरुसवे असतात खेळाडू किंवा जे तुम्ही एका परिसरात राहत असताना खटके उडतात, एकमेकांशी तुम्ही बोलत नाही. पण जेव्हा क्रिकेटचा मुद्दा येतो अशा वेळेला राग रुसवे विसरून तुम्ही एकाच संघामध्ये खेळण्यासाठी सज्ज होता. ऑन साइडला यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला रतनच्या बॅटमधून. हा पहिला आत्मविश्वासाचा फटका संघाला मिळतोय. चौकार, 4 धावा. 4 धावा जोडल्या जातील. धावसंख्या 16 झाले, 16. जवळपास 8 ते 10 मोठे स्ट्रोक आवश्यक आहेत, मग तो चौकार असू द्या किंवा षटकार असू द्या. 8 ते 10 मोठे स्ट्रोक हेच लक्षात ठेवायचं आहे पुढच्या 17 बॉल्स मध्ये. कारण आता 13 चेंडूचा खेळ संपलेला आहे, 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 16 झाले, जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. हेलिकॉप्टर स्टाईलने हा स्ट्रोक खेळायचा होता. बॅकफुटला स्ट्रॉंग केलं, बॅलन्स केलं. सडपातळ बांधा आहे रतनचा आणि रतनला दे दणादण फलंदाजी करावी लागेल. जितक्या दिलेत तितक्या वसूल करेल हे सांगत असताना खेचलाय अफलातून षटकार. लॉंग ऑन क्लिअर करताना 6 धावा. हा अप्रोच महत्वाचा आहे. पहिला डाव माझा नव्हता, पण दुसरा डाव मी माझ्या फलंदाजीच्या आधारावर आपल्या संघासाठी चांगला खेळेन, तीच इच्छा आता फलंदाज रतनची. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड खेळलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी वरच्या दर्जाची पाहायला मिळाले. डबलचा कॉल पूर्ण केला जाईल का, तर यस केला जातोय. 2 धावांची वाढ. तर खेळ संपलेला आहे. फलंदाज आउट झालेत. म्हणजेच रतन यांना जितक्या दिल्या तितक्या वसूल नाही करता आल्या, पण त्यांनी प्रयत्न केले हे महत्वाचं आहे. कारण त्यांच्या वतीनं एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. म्हणजे पुढच्या सामन्याची ती पूर्वतयारी बघा. सामन्याचा या निकाल काही लागू द्या, पण पुढचा सामना तुम्हाला खेळायचाच आहे, तिसरा किंवा चौथा. पण त्यासाठी या सामन्यात तुम्ही जे काही करताय त्या गोष्टीला लक्षात घ्यावं लागेल. क्रॉस बॅटेड खेळलेत, हलकसं बदलला ते बॉल पोस्ट मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकदा पूर्ण केली जाते थ्रो बॉलिंग एंडला. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 वर. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 45 धावा, 12 बॉल्स 45. तर ही चर्चा मी करत होतो की पहिला दुसरा सामना हा फ्रेश असतो, पण तुम्हाला तिसरा सामना सुद्धा खेळण्याचा मौका मिळू शकतो किंवा चौथ्या सामन्यात सुद्धा. त्याचमुळे या सामन्यात तुम्ही जे काही खेळणार आहात त्याचा अनुभव तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या सामन्यात फायदा देऊन जाईल. सुधारणा प्रत्येकाला अपेक्षित आहे. जरी तुम्ही जिंकलात तर काही खेळाडू कॅप्टनच्या नंबरवर खेळले नसतील तर त्यांना सुधारणा करण्याची गरज असते. फुल टॉस बॉल नाही, फायदा उचलता आला. बॉल मिड ऑफच्या अगदी पलीकडे आणि बघा कॅच ड्रॉप झालेली आहे. जर डोक्याला लावायचं तेल जर हाताला लावलं
तर मग कॅच ड्रॉप होतात आणि इतकाही कठीण नाही आणि चेंडूचं वजन हलकं आहे. खूप कमी कॅच ड्रॉप झाल्यात आपण बघितलं तर. जवळपास तो कॅचचा रेशिओ आहे चांगला ठेवलाय गोरेगाव प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंनी. आणि अजूनही सिच्युएशन चांगली आहे त्याचमुळे तितकं नुकसान नाही होणार टीम थंडर स्ट्रायकर्सचं. तर मी उल्लेख तोच करत होतो, जर ही सिच्युएशन कठीण असती म्हणजे बॉल टू रन इक्वेशन असतं आणि अशा वेळेला जर कॅच ड्रॉप झाला असता तर, म्हणून तुम्ही जर जिंकण्याच्या मार्गावर आहात पण तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की पुढच्या सामन्यात मला काय सुधारणा करायची आहे, तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये वरच्या क्रमांकावर पोहोचू शकता. दरम्यान असं काय झालं ती म्हणजे 27 धावा, 43 गरज. फुलटॉस बॉल, आणखीन एक मोका आहे. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, सुधारणा नाही झाली. लोअर हँड कॅच आहे, लोअर हँड कॅच घ्यायचा आहे, ते अप्पर हँड घ्यायला गेले आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेली आहे. आपण बोलतो ना लहानपणी कत्ती आले कोणावर, तर ती कत्ती आली त्या क्षेत्ररक्षकावर. त्याचं नाव आहे, 2 कॅच ड्रॉप झाल्यात. लक्षात राहील आजचा दिवस. धावसंख्या 28 झाले. आणखीन एक स्ट्रोक बघा. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मग हेच तुम्हाला पाहायला मिळेल, फलंदाज अजून जास्त आक्रमक होतात. बॉल लॉंग ऑफ क्लिअर करतोय षटकार साधावा. 70चा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी, नो डाऊट अबाउट इट. फ्लाइंग ईगल्स कडून चांगला प्रतिकार पाहायला मिळालाय. ड्राईव्ह केलंय, चांगलीच पोझिशन फलंदाजाने घेतली. कारण आपण पहिला सामना बघितला तो 31चा होता, दुसरा सामना 29चा होता, हा सामना 70चा आहे. त्यामुळे पहिल्या 2 सामन्यामध्ये जर आपण पहिला 4 षटकाचा जरी फॉर्मॅट असेल, बॉलपेक्षा फक्त 6 ते 7 धावा जास्त होत्या. तर या सिच्युएशनला चांगला खेळ आतापर्यंत राहिलेला आहे फ्लाइंग ईगल्सचा. अभ्यास, चांगला बॉल, लेग ब्रेक बॉल गोलंदाज हाताळताना पाहायला मिळाला. दीपक यांचं स्पेल चांगलं राहिलेलं आहे, इकॉनॉमिकल त्यांनी भूमिका निभावलेली आहे. 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 35. आता जितक्या धावा तुम्ही 4 षटकात बनवलेल्या आहेत तितक्या धावा तुम्हाला एका षटकात बनवायच्या आहेत. 6 चेंडू 35 धावा. कृष्ण आणि अब्दुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला कृष्ण आहेत, नॉन स्ट्रायकर एंडला अब्दुल आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर मंगेश येत आहेत. मुंबईचं क्रिकेट थोडं बिझी क्रिकेट राहिलेलं आहे. मैदानाचं रिस्ट्रिक्शन असतं, साऊंडवर रिस्ट्रिक्शन असतं, पण तुमच्या खेळावर रिस्ट्रिक्शन नाहीये. तुमच्याकडे क्रिकेटचा खेळ आहे तर तुम्ही मग त्या जिद्दीच्या जोरावर जग जिंकू शकता जर तुम्ही मुंबईमध्ये आहात. आणि त्यामुळे तीच जिद्द आता गोरेगावच्या सर्व ज्या क्रिकेटपटूंची कालपासून पाहायला मिळालेली आहे. काल तर अश्रफ हा खेळाडू जवळपास 8 ते 10 वर्षांचा तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. तर 40 वर्षावरचे आणि 10 वर्षाखालचे असे खेळाडू सुद्धा गोरेगाव प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. एक महत्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. कुठलंच बॅरियर नाहीये. तसे नोकरीसाठी कुठलं बॅरियर असतं, वयाचं बंधन असतं, शिक्षणाचं बंधन असतं. गोरेगाव प्रीमियर लीग किंवा क्रिकेटच्या कुठल्याही स्पर्धेमध्ये तसं बॅरियर नसतं. जर तुमच्याकडे क्रिकेटचा खेळ आहे तर तुम्ही इन्क्लूड होऊ शकता संघामध्ये. 2 डॉट आले बॅक टू बॅक जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 35 धावांची गरज. 4 बॉल्स 35. इझी फॉर टीम थंडर स्ट्रायकर्स. स्टेप आउट झाली, नाही फायदा उचलू शकले, स्वतःला ब्लॉक करून घेतलं. यश च्या स्वरूपात फलंदाज बाद. 3 चेंडू 35. 3 बॉल्स 35. चला, फिअरलेस फायटर्स नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. मॅव्हरिक स्क्वॉड करायची तुम्हाला फलंदाजी. दोन्ही संघ रिरा, दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर समालोचक कक्षापत्र पाठवून द्या. सावंत हे नवीन फलंदाज, स्ट्रायकर सेंडला लेफ्टी बॅटर. 3 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. शॉर्ट लेन ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक होते सर्कलच्या आतमध्ये, बॅकअप आहे डीप मध्ये, डीप मिड विकेटला एकदा होते पूर्ण. आता फलंदाज बाद होईल का? होईल बाद.
34ची गरज, 2 बॉल्स, 2 चेंडू 34 धावा. फुल टॉस बॉल, नो बॉल आहे. बिमर बॉल कव्हर्सला क्षेत्ररक्षण थोडंसं चुकतंय. 2 धावा मिळतील. 2 धावांची होते बळ. धावसंख्या 38 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 2. 2 चेंडू 32 धावा. फोर्स केलंय. स्टँड अँड डिलिव्हर्ड टुवर्ड्स लॉंग ऑन, पण एलिव्हेशन नव्हतं, त्यामुळे एकच धाव मिळाली. आता 31 धावांची गरज आहे एका चेंडूमध्ये. 1 बॉल 31. थोडीशी जागा मिळाली होती ऑफस्टमच्या बाहेरची, पण ऑन साईडला खेचलाय हा स्ट्रोक. दरम्यान एक धाव मिळेल आणि अशा पद्धतीने सामना जिंकलेला आहे, एकतर्फी जिंकलेला आहे थंडर स्ट्रायकर्सने. अभिनंदन थंडर स्ट्रायकर्स. आणि प्लेअर ऑफ द मॅच मयूर. मयूर ठरतात प्लेअर ऑफ द मॅच. 45 धावांचं योगदान मयूर यांनी दिलंय. तर या मागच्या सामन्याचे सामनावीर ठरतायत मयूर, 45 रन्स. चला फिअरलेस फायटर्स, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि मॅव्हरिक स्क्वॉड आपले 2 फलंदाज पाठवून द्या. आपण देणार आहोत मयूरला सामनावीरचा पुरस्कार.